राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणाला अधिक अर्थपूर्ण हेतुपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे NEP 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर अनिल राव यांनी केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक 2020 च्या अंमलबजावणी प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। या अंतर्गत विविध स्टेकहोल्डर्ससाठी 2 कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे। पहिल्या टप्प्यात संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्था अध्यक्ष व सचिव तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक यांची कार्यशाळा बुधवारी घेण्यात आली। विद्यापीठ नाट्यगृहात सकाळी 11 ते 2 या दरम्यान कार्यशाळा झाली। यावेळी शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर अनिल राव यांचे साधना व्यक्ती म्हणून उपस्थित होते। माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिकी सरदेवे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, ICACचे संचालक डॉक्टर गुलाब खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्राचार्य डॉक्टर अनिल राव यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाच्या द्वारे विस्तृत मार्गदर्शन केले। ते म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या जवळपास 450 पानांचा मसुदा डॉक्टर कस्तुरीरंगन यांच्या समितीने सादर केला। त्यानंतर 23 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा 65 पानांचा अहवाल जाहीर करण्यात आला। हे धोरण अधिकाधिक विद्यार्थी केंद्रित असून मातृभाषेला प्राधान्य देणारे धोरण आहे। आंतरविद्याशाखा यांचा दृष्टिकोन विकसित करून विद्यार्थ्यांचा चौफेरा विकास करणारे आहे। विद्यार्थ्यांची परीक्षा नव्हे तर मूल्यांकन करणारे हे धोरण असून महाविद्यालयांना स्वायत्तता देणारेही आहे। अध्ययन व अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ करून उच्च शिक्षणाच्या उद्दिष्टासह हे धोरण अंमलात आणणे गरजेचे आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून हे सर्वांनी अंमलात आणणे गरजेचे आहे, असेही यावेळी ते म्हणाले। विद्यार्थ्यांच्या आतमध्ये दडून बसलेल्या सुप्त गुणांना त्यामुळे वाव मिळणार आहे। त्यामुळे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालकांनी खुल्या मनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्वागत करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राध्यापक, प्राचार्यांना वाटणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यात येईल, असे अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यावेळी म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।